पीक विमा संदर्भातील मोठी आणि महत्त्वाची अपडेट. तर बघा, रुईस पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर 7,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना जवळपास 15,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे. की सांगण्यात आलेली रक्कम प्रत्येक पीक विम्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळी असू शकते. ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर आज सरकारकडून कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या, कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा जमा झाला आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, 8 ते 10 दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणं सुरू झालेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांची महत्त्वपूर्ण अपडेट इथं त्यांच्यासाठी आजची असणार आहे. तर बघा, इथं सध्या राज्यामध्ये लातूर, इथं नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पीक विमा जमा वितरण होणं सुरू झालेलं आहे. परंतु तुमच्या खात्यात अजून पण पीक विमा जमा झाला नाही तर कधी जमा होणार आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरण होणार आहे अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत. त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण सर्वात पहिले जाणून घेऊया. तर बघा, कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये प्रति हेक्टर, जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टर असा पीक विमा जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना तर 25,000 रुपये इथं जमा झाले, तर काही नाही, इथे 2,500 जमा झाले. तर मुकुंद नावाच्या शेतकऱ्यांनी इथं कमेंट करून सांगितलं आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सांगितली. तर बघा, परभणी जिल्ह्यातील 1 एकर कापूस होता. या कापसाचे जसे की 2,350 रुपये अनुदान जमा झालं एका हेक्टरच्या मागे. आणि एक जशी की तूर होती तर तुरीच्या मागे त्यांना जमा झाले तुरीचे 900 रुपये. तर त्यानंतर त्यांना टोटल इथं पैसे जमा करण्यात आले 3,250. तर परभणीतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे इतके पैसे मिळाले, पीक विमा जमा झाला. शेतकऱ्यांची इथं जसं की बोळवण झाली आहे, त्या शेतकऱ्यांसाठी इथं फसवणूक झाली आहे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. की याचबरोबर आणखीन काही कमेंट करून देखील सांगा, त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात नेमकं किती रुपये पीक विमा जमा झाला. तर बघा, दुसऱ्या इथं शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितलं आहे, शेतकरी म्हणतो इथं बघा, वाशिममधले शेतकरी आहे, वाशिममध्ये इथं कमी जास्त पीक विमा जमा होत आहे. तर त्यांच्या जवळपास शेतकऱ्याला 1 हेक्टरच्या मागे 19,600 रुपये इथं पीक विमा जमा झाला. तर माझी नुकसान झालेली जमीन 4 हेक्टर होती आणि आमचा फक्त 5,000 रुपये पीक विमा जमा झाला. तर अशा प्रकारचं शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट करून आम्हाला सांगत आहे. कोणाला खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला, म्हणजेच फक्त 2,350 रुपये त्यांना पीक विमा मिळाला आणि कोणाला तर प्रति हेक्टर 9,600 रुपये जमे इथं त्यांच्या खात्यावर झाले. कोणत्या शेतकऱ्याला 5,000 रुपये जमा झाले. अशा प्रकारचा पीक विमा सध्या राज्यामध्ये वितरित केला जात आहे. आजच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण इथं केलं जाईल अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत. त्या अगोदर महत्त्वाची अपडेट तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. सध्या आपण बघणार आहोत ज्या पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा जमा करण्यात आला त्यामध्ये जसं की अद्याप बऱ्याच शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. हा पीक विमा न मिळण्याचं कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत. किंवा तुम्हाला पीक विमा जमा झाला परंतु हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये खूप कमी अमाऊंटमध्ये जमा झाला, म्हणजेच 800 रुपये इथं जमा झाले असतील, 1,500 रुपये जमा झाले असतील, 2,500 रुपये जमा झाले असतील. तर अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा झाला असेल तर एवढा कमी पीक विमा तुमच्या खात्यावर जमा करण्यात आला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, इथं अशा प्रकारची माहिती आपण बघणार आहोत. सर्वात पहिला ज्या शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा जमा झाला नाही त्यांचं इथं कारण असू शकतं की तुम्ही जर फार्मर आय डी अजूनपर्यंत काढली नसेल तर शासनाचा इथं आता फार्मर आय डी इथं अनिवार्य केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःची फार्मर आय डी असेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. अर्थात 2024चा पीक विमा देखील फार्मर आय डी असेल तरच शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांना 2,000 रुपयाच्या इथं विमासाठी पात्र इथं सुद्धा त्यांना केलं जात आहे किंवा त्यांना अपात्र यादीतून सुद्धा काढलं जात आहे. फार्मर आय डी असेल तर हे कन्फर्म तुम्हाला माइंडमध्ये सेट करून ठेवायचं आहे की तरच तुम्हाला पीक विमा, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान सन्मान निधी योजना, जे कुठल्या शासकीय कृषी विभागाच्या योजना आहे त्या सर्वांचा लाभ तुम्हाला मिळत असतो शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा, पीक विमा इथं जमा झालाच नसेल तर तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात आणि कमी अमाऊंटमध्ये पीक विमा जमा होत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होण्याचं कारण या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, पिकासाठी इथं जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळे निधी मंजूर करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जेवढं नुकसान तेवढंच इथं भरपाई इथं दिली जात आहे.
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मिळणारा पीक विमा हा वेगळा असू शकतो. आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात 800, कोणत्या जिल्ह्यात 900, कोणत्या जिल्ह्यात 25,000, तर कोणत्या जिल्ह्यात 15,000, तर कोणत्या जिल्ह्यात 5,000 रुपये अशा प्रकारचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे ना, अशा प्रकारची जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. पहिला जिल्हा इथं जालना, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा बुलढाणा, पाचवा जिल्हा अहिल्यानगर, सहावा जिल्हा इथं सांगण्यात आला सांगली, सातवा जिल्हा सांगण्यात आला जळगाव, आठवा जिल्हा इथं बुलढाणा, त्याचप्रमाणे इथं सातारा, सांगली, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, तर अशा प्रकारच्या जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारची पीक विमा संदर्भातील माहिती होती. तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं की तुम्हाला पीक विमा नेमकं किती रुपये जमा झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.